आपण शाहिस्ताखानाची फजिती या पाठाचे प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. बघूया बरं का. हे अंडरलाईन केलेलं आहे की नाही, हे तुम्हाला याची उत्तरं दिलेली आहेत बरं का बाळांनो. रिकाम्या जागा भरा. औरंगजेबाने आपला मामा डॅश डॅश याला शिवरायांवर चालून जाण्यासाठी पाठवले. औरंगजेबाने आपला मामा शाहिस्ता खान याला शिवरायांवर चालून जाण्यासाठी पाठवले. शाहिस्ता खानाने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. शाहिस्ता खानाने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. पुण्याकडे येताना शाहिस्ता खानाने प्रथम चाकणचा किल्ला जिंकून घेतला. पुण्याकडे येताना शाहिस्ता खानाने प्रथम चाकणचा किल्ला जिंकून घेतला. फिरंगोजीने मोठी मर्दुमकी गाजवूनही शाहिस्ता खानाच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही. फिरंगोजीने मोठी मर्दुमकी गाजवूनही शाहिस्ता खानाच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही. शाहिस्ता खानाने पुण्यात लाल महालात मुक्काम ठोकला. शाहिस्ता खानाने पुण्यात लाल महालात मुक्काम ठोकला. शाहिस्ता खानाला अद्दल घडवून शिवराय व त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली. शाहिस्ता खानाला अद्दल घडवून शिवराय व त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली. औरंगजेब बादशहाने शाहिस्ता खानाची रवानगी बंगालमध्ये केली. औरंगजेब बादशहाने शाहिस्ता खानाची रवानगी बंगालमध्ये केली. शाहिस्ता खानाची फजिती हा मुघल सत्तेला बसलेला पहिला जबरदस्त तडाखा होता. शाहिस्ता खानाची फजिती हा मुघल सत्तेला बसलेला पहिला जबरदस्त तडाखा होता. शिवरायांनी शाहिस्ता खानावर लाल महालात 5 एप्रिल 1663 रोजी हल्ला केला. शिवरायांनी शाहिस्ता खानावर लाल महालात 5 एप्रिल 1663 रोजी हल्ला केला. अजून एकदा बघूया आपण गाळलेल्या जागा. औरंगजेबाने आपला मामा शाहिस्ता खान याला शिवरायांवर चालून जाण्यासाठी पाठवले. शाहिस्ता खानाने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. पुण्याकडे येताना शाहिस्ता खानाने प्रथम चाकणचा किल्ला जिंकून घेतला. फिरंगोजीने मोठी मर्दुमकी गाजवूनही शाहिस्ता खानाच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही. शाहिस्ता खानाने पुण्यात लाल महालात मुक्काम ठोकला. शाहिस्ता खानाला अद्दल घडवून शिवराय व त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली. औरंगजेब बादशहाने शाहिस्ता खानाची रवानगी बंगालमध्ये केली. शाहिस्ता खानाची फजिती हा मुघल सत्तेला बसलेला पहिला जबरदस्त तडाखा होता. शिवरायांनी शाहिस्ता खानावर लाल महालात 5 एप्रिल 1663 रोजी हल्ला केला. शाहिस्ता खान मुघल सरदार, फिरंगोजी नरसाळा चाकणचा किल्लेदार, औरंगजेब मुघल बादशहा. जोड्या लावा. हे उत्तर दिलेलं आहे म्हणून मी सरळ तुम्हाला वाचून दाखवलं, पण हे उत्तर दिलेलं आहे. जोड्या म्हणजे ऑलरेडी लावलेल्या आहेतच. शाहिस्ता खान मुघल सरदार, फिरंगोजी नरसाळा चाकणचा किल्लेदार, औरंगजेब मुघल बादशहा. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. अखेरीस नमते घेऊन शिवरायांना आदिलशहाशी तह करावा लागला. हे विधान चूक आहे. अखेरीस नमते घेऊन शिवरायांना आदिलशहाशी तह करावा लागला. हे विधान चूक आहे. आदिलशहाने शिवरायांशी तह केल्यामुळे मुघल बादशहा औरंगजेब अतिशय चिडला. हे विधान चूक आहे. आदिलशहाने शिवरायांशी तह केल्यामुळे मुघल बादशहा औरंगजेब अतिशय चिडला. हे विधान चूक आहे. मराठ्यांच्या गनिमी हल्ल्यामुळे हैराण होऊन शाहिस्ता खानाने पुरंदरचा वेढा उठवला. हे विधान बरोबर आहे. मराठ्यांच्या गनिमी हल्ल्यांमुळे हैराण होऊन शाहिस्ता खानाने पुरंदरचा वेढा उठवला. हे विधान बरोबर आहे.
शाहिस्तेखानाने बादशाही चाकरीचे दाखवलेले आमिष फिरंगोजीने स्वीकारले. हे विधान चूक आहे. शाहिस्तेखानाने बादशाही चाकरीचे दाखवलेले आमिष फिरंगोजीने स्वीकारले. हे विधान चूक आहे. आपण चूक की बरोबर लिहा हे संपलेलं आहे. अजून एकदा ह्याचेच रिव्हिजन देऊया. अखेरीस नमते घेऊन शिवरायांना आदिलशहाशी तह करावा लागला. चूक. आदिलशहाने शिवरायांशी तह केल्यामुळे मुघल बादशहा औरंगजेब अतिशय चिडला. चूक. मराठ्यांच्या गनिमी हल्ल्यामुळे हैराण होऊन शाहिस्तेखानाने पुरंदरचा वेढा उठवला. बरोबर. शाहिस्तेखानाने बादशाही चाकरीचे दाखवलेले आमिष फिरंगोजीने स्वीकारले. चूक. पुढील घटना कालानुक्रमे लावा. आता पहिल्यांदा ह्या घटना ज्या आहेत की नाही, ह्या त्यांनी काय केलेल्या आहेत, मागं पुढं दिलेल्या आहेत आणि खाली उत्तरं म्हणून पूर्ण नीट ओळींनी लावलेल्या आहेत, कालाप्रमाणे लावलेल्या आहेत. बघूया. शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली. शाहिस्तेखानाने लाल महालात मुक्काम ठोकला. शाहिस्तेखानाने चाकणचा किल्ला घेतला. शिवरायांनी शाहिस्तेखानाची खोड मोडली. उत्तरे. शाहिस्तेखानाने चाकणचा किल्ला घेतला. पहिला काय आहे, बरोबर. शाहिस्तेखानाने चाकणचा किल्ला घेतला. पुन्हा शाहिस्तेखानाने लाल महालात मुक्काम ठोकला. शिवरायांनी शाहिस्तेखानाची खोड मोडली आणि शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली. बघा बरं का कसे ते उत्तर. शाहिस्तेखानाने चाकणचा किल्ला घेतला. शाहिस्तेखानाने लाल महालात मुक्काम ठोकला. शिवरायांनी शाहिस्तेखानाची खोड मोडली. शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली. बाळांनो, आपण घटनाक्रम पुन्हा चुकी बरोबर जोड्या आणि गाळलेल्या जागा पाहिलेल्या आहेत. तुमचा घरचा अभ्यास असा आहे की ह्या गाळलेल्या जागा आहेत की नाही, ह्या 9 गाळलेल्या जागा लिहायच्या आणि चुकी बरोबर ते लिहा. 4 आहेत. 9 4 किती बाळांनो, सांगा बरं. 10 11 12 13 वाक्य झाले. आणि हे 4 वाक्य. घटना कालानुक्रमे लावा. हा तुमचा घरचा अभ्यास आहे. याच्यात फक्त जोड्या लावा, तुम्ही लिहायच्या नाहीत, बाकी सगळं लिहून काढायचं आहे. आपण आता इथे थांबूया बरं का. राहिलेले प्रश्न उत्तर आपण पुढील भागामध्ये पाहूया. थांबूया बरं का बाळांनो. पण हो, घरचा अभ्यास मात्र योग्य आणि चांगला करून द्यायचा आहे तुम्ही.